नागपूरकडे जातोय आणि इकडे सटाण्याकडे रस्ता जातोय. आणि या रस्त्याला जाताना मी नागपूरकडे निघालो होतो. नागपूरला जात असताना हे बाबा मला या ठिकाणी भेटलेले आहेत. तर अतिशय चांगलं वाटलं भेटून या बाबांना. बाबा इकडे आत्मापूरला कुठे जायचं म्हणतायत. काय नाव बाबा तुमचं? मामा म्हणतात. बर बर. तुमचं गाव? गाव पूर्वेला आमचं, पण आम्ही देवाचं म्हणजे कुठं? बाळूमामाकडं. बाळूमामाला म्हणजे येणं जाणं असतं तुमचं. 4 दिवस कुठे? इथं. आणि 4 दिवस लगेच तिथं. हे पायी जाता तुम्ही? एसटी महामंडळाला फुकट झालेली आम्हाला एवढं काही वाटलं. एसटी महामंडळ तुम्हाला फुकट फ्री सेवा देते. बघा मित्रांनो, ज्येष्ठ मंडळींसाठी एसटी महामंडळाची अतिशय चांगली योजना आहे आणि त्या योजनेचा बाबा अतिशय चांगला लाभ घेत आहेत. आणि या ठिकाणी बाबांबरोबर या मावशी पण आहेत आणि या पण त्यांच्या बरोबर आत्मापूरला जात येत राहतात. बरोबर ना? तर एसटी महामंडळाची जी योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्याचा तुम्ही अतिशय चांगला फायदा घेताय. बरोबर? काहीतरी घर तर आणि गावाकडे इकडे मुलं वगैरे काय? मुलं आहे, 14 मुली. बर बर बर. घरामध्ये खऱ्यामध्ये का? अमरावती पाड्यामध्ये बाबांची एक मुलगी सुद्धा आहे. बाबाला 3 मुलं आहेत आणि प्रपंच करून ते बाळूमामाची वारी पण करत असतात. आता येतात. हा 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 हा. गाडीचा पण जरा केलं. हे अशा प्रकारे गाडीमध्ये गाडीमध्ये कोकरं आहेत, बकरी आहेत आणि बैलगाडी चाललेली आहे. बाबा, तुम्हाला बाळूमामाच्या ह्या प्रवासासाठी, यात्रेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. बाळूमामाला सुद्धा माझा नमस्कार सांगा. तुमचा प्रवासासाठी ते सुखाचा हो हीच बाळूमामा त्यांनी प्रार्थना. जय बाळूमामा. का? Okay.